आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू जरा जास्तच बोलतोस शिरला. तुम्ही मला बोलायला भाग पाडताय काका. मला काय वाटलं तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ. गिरिजा आवाज वाढवू नका. मोठे आहात ना तुम्ही, मग त्याची जाणीव ठेवा आणि मोठ्यांसारखे वागा. अच्छा, म्हणजे आता स्वतःच्या चुलत्यात कसा वागायचा हे तू शिकवतलस? हो, कारण ती वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आहेत काका. हे बघा, तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर जे काही घडतंय, जे काही चाललंय ते आनंदाने पार पडू दे. जोपर्यंत हो रमाकांत मयेकर जिवंताना तोपर्यंत असा काही एक घडाक देऊचो नाही. काका, मी तुम्हाला अजूनही शांतपणे सांगते, आमच्यामध्ये पडू नका, नाहीतर तुमच्यावर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल. अगो, अजून काय वाईट वेळ येऊची बाकी आहे? सांग ना काय. चार चौकात माझा अपमान झालो, माझ्या मुलीचं लग्न त्या भिकारण्याशी झाला. यात आमची काहीही चूक नव्हती. तुझीच चुका गिरिजा, सगळी तुझीच चुका. माका उद्ध्वस्त केलास काय? आता हो रमाकांत मयेकर तुमका सोडूचो नाही शिरला का ना. करा, तुम्हाला जे करायचंय ते करा. मग तुमका काय वाटला? अहेराचा पाकिट घेऊन असो पुष्पगुच्छ घेऊन तुझ्या लग्नाच्या शुभेच्छा देऊ गेलं. तू माझ्या मुलीचं लग्न मोडलंस. नाही तुझं लग्न मोडलंय ना तर रमाकांत मयेकर नाव नाही सांगणार शिरला का ना. रवळला था, तूच बघ रे काय ते आता. आई, तू नको काळजी करूस. काका म्हणतात तसं काही होणार नाही. नाहीतर काय, कावळ्याच्या शापाने गाय नाही मरत. आणि आई, त्यांना काय करायचं ते करू दे. आपण आहोत ना सोबत ताईच्या. हो ना आई, अगं तू त्यांचं बोलणं का मनाला लावून घेतेयस? मीही बघते काय करतात. वा वा, थँक्यू. काका मस्त पोहे. हो काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट. बाबा, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. खर तर तुम्हाला थँक्यू म्हणायचंय मला. थँक्यू कशासाठी? कारण तुम्ही सपोर्ट केलात मला, प्रयत्न केलेत, त्याबद्दल खरंच थँक्यू. कमान या. नाही बाबा, खरंच. म्हणजे एखादा बॉक्सर नॉकआउट झाला मॅच तोडून देतो ना, तशी मी मॅच तोडली होती. पण तुम्ही परत मॅच मध्ये येण्यासाठी मला प्रवृत्त केलं, त्याबद्दल खरंच थँक्यू. मी आईला सुद्धा कन्व्हिन्स केलं. आधी आईचा विरोध होता, त्यानंतर माझ्या सुखात ती सामील झाली. आई, थँक्यू. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमचं हे आता आभार प्रदर्शनाचं काम झालं असेल तर मी एक बोलू? प्लीज प्लीज बोल. हे बघ विक्रांत, कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलाचं सुख, त्याचा आनंद हे जास्त महत्वाचं असतं. त्याच्या सुखाकरता ते रमाकांत मयेकर या उचला फोन, बघूया काय म्हणतो ते माश. हा, पण स्पीकरवर ठेवा. हॅलो. झाली झाली काय? पोटती तेवढी हिम्मत करून झाली? अरे कोण समजतास कोण तुम्ही स्वतः? तुमका काय वाटतं पैसे नाचवतास तसे दुनियेक नाचवू शकतास काय? तुमचं विक्रांत आणि त्या नट मोगऱ्या आमचा गिरिजा यांचा लग्न कसा होता ना ताच बघतोय मी. शिरला का ना?
तुम्ही धमकी देताय आम्हाला? हे बघा, आम्ही तुम्हाला बांधील नाही होत. होय काय? आणि शेवटी माझ्या मुलाला जे आवडेल तेच मी करणार. त्याच्या सुखाचा, त्याच्या आनंदाचा आम्ही विचार करणार. कळलं? करा ना, करा करा. आता मी पण बघतोय तो कसं सुखी राहता तो. आता तुम्ही पण असात आणि मी पण असं शिरला कानात. हे बघा, विक्रांतच्या बाबतीत किंवा त्याच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही काही उलट सुलट करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. याचं काय? चूक ह्याच्या मुलीची आहे आणि दोष आपल्याला देतोय. विक्रांत, मी स्पष्टपणे सांगू का त्याला जाऊन? विक्रांत, कंट्रोल. अरे तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलशील अशीच त्यांना अपेक्षा आहे. कसं डोक्यात राग घालून काही उपयोग होणार नाहीये विक्रांत. अहो पण बाबा प्लीज. बघा, तशीच वेळ आली ना तर बघू काय करायचं. हा, पण आता तरी शांतता, कंट्रोल कंट्रोल. का पोहे का छान झालं पोहे. कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. सांगायचं नसेल तर सांगू नकोस, कुठं तरी बोलू नकोस. असं नाहीये ग, पण काय? तुझ्या काकांचा फोन आला होता माझ्या आईला. पाहिलंस म्हणून सांगत नव्हतो मी तुला. तसं नाही रे, ते आमच्याही घरी येऊन गेले. असू दे, सोड, तू टेन्शन नको घेऊ. टेन्शन नाही, पण डोंट वरी, मी आहे ना. मी तुझ्यावर कुठलीच परिस्थिती येऊ नाही देणार ज्यामुळे तुला टेन्शन येईल. तुझं टेन्शन, तुझे प्रॉब्लेम्स सगळे माझे आहेत. आतापर्यंतची सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट तुला माहितीये? माझ्या आईचा आपल्या लग्नाला होकार आहे. अजून काय हवंय आपल्याला? सगळे आपल्या बाजूने आहेत आणि मी तुझ्या सोबत आहे. त्या विक्रांतच्या फॅमिली आणि गिरिजात काय आता मी सोडत नाही. रवळनाथा, तू पण बघ. नाही त्यांका जमिनीवर लोळवलंय ना तर रमाकांत मयेकर नाव नाही सांगणार. नाही माझ्याकडे भीक मागितल्यानी ना तर बघच तू शिरला कानात. बोला, आता कशा फोन केलास? सगळं खेळ खंडोबा करून झालो, अजून काय शिल्लक रावला? तुम्ही जरा ऐकून घेता का प्लीज? आता अजून काय ऐकून घ्यायचं तुमचं? हो, हे बघा, मला तेव्हा तसं करावं लागलं. म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आणि तुम्हाला खरंच वाटतं की माझी या लग्नाला परवानगी आहे म्हणून? त्यावेळेस तिथे सगळे जण होते. गिरिजा विक्रांतला लग्नासाठी हो म्हणाले. जर का मी हो म्हणाले नसते ना तर आज मी एकटी पडले असते. आता मी असताना फक्त हसायचं. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? काय? डोळे मीट. मीट ना. डोळे उघड.
मी त्या क्षणाची वाट बघतोय जेव्हा तू असा गजरा केसांमध्ये माळून हातावर फार सुंदर मेहंदी काढून हातात हिरवा चुडा भरून माझी बायको म्हणून माझ्या घरी येशील. आणि हे बघा, त्यांना काय खुश व्हायचंय ते होऊन जाऊ दे, कारण अशा वेळीच ते गाफील होते आणि आपण आपला डाव साधू शकतो. गिरिजा आणि विक्रांतचं लग्न होऊ न देणं हे आपलं ध्येय आहे. आणि कसं आहे रमाकांत, कधी कधी आपल्या ध्येयासाठी आपल्याला 2 पावलं मागं यावं लागतं आणि मीही तेच केलंय. तुम्ही नका काळजी करू, मी हे लग्न होऊ देणार नाही. हा, पण त्यासाठी तुम्हाला मला मदत करावी लागेल. आता सगळं सेट आहे. म्हणजे बघ ना, आधी किती प्रॉब्लेम्स होते, पण आता आपल्या घरच्यांचा सपोर्ट आहे आपल्याला. अजूनही प्रॉब्लेम आहे विक्रांत. कुठला प्रॉब्लेम आहे? काका, त्यांचं काही उरलेलं नाहीये आता. टेन्शन नको घेऊ तू. नाही विक्रांत, त्यांना माझं चांगलं झालेलं नाही बघवणार. त्यांनी आपल्या लग्नात मोडता घातला तर? असं काही नाही होणार. तू उगाच पॅनिक होतीयस. विक्रांत, अरे तरीही गिरिजा, मी आहे ना, आणि आता तर आपल्या घरचे आपल्या सोबत आहेत. कशाला टेन्शन घेतीयस? मला फक्त एवढंच वाटतं की त्यांनी आपल्या लग्नात कोणतं विघ्न आणायला नको रे. नाही होणार असं काही. आणि जर असं झालं तर आपण तोडीस तोड उत्तर देऊयात. आणि बघ ना, त्या दिवशी आईने पण आपली बाजू घेतली. अगं, माझी आई आपल्या बाजूने. अजून काय हवंय? टेन्शन नको घेऊ. फक्त हस ना आता. हसताना किती गोड दिसतेस तू गिरिजा. झालं तुझं कौतुक सुरू. काय करू, मनच नाही भरत माझं. आहेसच तू एवढी गोड. विक्रांत, काय? अरे किती वाजलेत बघ. विक्रांत, मला निघायला हवं, हॉस्पिटलला पोहोचायला हवं. एवढंच ना, मी ड्रॉप करतो तुला. अरे कशाला, मी जाईन. मला करू दे ना प्लीज. तेवढी 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात मला. तर मी नाही म्हंटल तर तू काय ऐकणार आहेस? नाही. वेळेचं पण काय गणित असतं बघ. तू जेव्हा नसतेस तेव्हा जाता जात नाही, आणि जेव्हा तू असतेस तेव्हा कधी जातो वेळ काहीच कळत नाही. काही असतं तुझं. अगं खरंच. निघूया. चल. हॅलो हॅलो, काय झालं? हॅलो हॅलो, मी जरा माझ्या तोंडावर पाणी मारून घेऊ काय? का? नाही, म्हणजे तुम्ही जर बोलतास तर खरं बोलतास ना. मी कायमच खरं बोलते, खरं आणि मनापासून. बाय गे रवळनाथा, तुम्ही देवाक पण फसवशात नाही. ते मला बाकी काही माहित नाही, पण त्या गिरिजाची माझी सून होण्याची लायकी नाही. तर असाच ना. पुढे जाऊन मला कोणी बोलायला नको ही 1.5 दमडीची मुलगी माझी सून आहे म्हणून.
नाही पण तुम्ही आता होकार दिलास त्याचा काय? रमाकांतराव, तो माझा फक्त एक डाव होता. म्हणजे त्यावेळेस जर का मी नकार दिला असता तर एवाने गिरिजा आणि विक्रांत लग्न करून मोकळे झाले असते आणि आपल्या हातात काहीच राहिलं नसतं. अहो पण आता साखरपुडा झालो ना. तेच तर म्हणते मी, फक्त साखरपुडा झाला, लग्न नाही. आणि त्यांचं लग्न होऊ न देणं हे आता आपल्या हातात आहे. समजलं? नाही म्हणजे नेमक्या तुमच्या डोक्यात काय हा? आत्ता बरोबर प्रश्न विचारला, सांगते. कळलं? अच्छा, म्हणजे ह्या सगळा असा घडवचा हा तर. हो, मला माझ्या मुलाच्या सुखासाठी हे करावंच लागेल. मीही बघते ना मला कोण थांबवत ते. मीना, अरे वा वा वा, एका म्हणतात यवा जलाला सादात तर दळीदार कित्याक बादात. काय हो, काय असे एकटे काय हसताय तुम्ही? अगो आज मला प्रचंड आनंद झालेलो असेल का ना. तर की काय? तू एक काम कर, काळ्या वाटाण्याची उसळ आणि मऊ मऊ लुसलुसीत घावणे कर. का हो? खरं तर मी तुका ना तिरफळा घातला असा बांगड्याचा टिकला आणि सुरमई फ्रायच करून सांगतलं होतं. अहो काय झालं ते तर सांगा आधी. प्रचंड आनंद झालेला ना माका. ती मीनाताई आहे ना विक्रांतची आई, ती भलतीच हुशार निघाली. ती कशी? म्हणजे माका काय वाटलं विक्रांत आणि गिरिजाचं लग्न हो घोया असं तिका वाटता, पण माझा अंदाज चुकलो. तुम्ही काय बोलताय ना ते मला काही कळत नाही. अगो ह्या काय नवीन आहे का? मी बोललो तुका कधीच कळणार नाही, पण आता नीट ऐक. अगो म्हणजे विक्रांत आणि गिरिजा यांचं लग्न होऊच नाही असाच वाटता मीनाताईंका. म्हणजे विक्रांत आणि गिरिजाचं लग्न खरंच होणार नाहीये? आता त्यांच्या बोलण्यावरून तरी माका असा जाणवला. काय चेरोस पाडलं, जास्त पाडू नको खाली पडत. काय मासा कसा असतच गो तू? मी बोलले तर तुका आवडला नाही काय? अगो रजनी, विक्रांत आणि गिरिजा या दोघांचं लग्न ह्या जन्मात होणे शक्य नाही. तिला का मग हे असं होतं तर साखरपुडा होऊ कशाला दिला? हुशार हुशार. मी माका होच प्रश्न पडलो. मी लगेच त्यांच्या तोंडावरती विचारलं. मग काय म्हणाला त्या? त्यांची चूक नाही. ती काय म्हणाली, एकट्यान नकार देणं शक्य नाही होता ना, म्हणून तात्पुरतो साखरपुड्या होकार दिल्यानी आणि त्या गिरिजा गाफील ठेवल्यानी. शिरला का ना? खरंच ना, नाहीतर आपल्याला पुढे करायच्या आणि आपणच परत तोंडावर पडायचो. रजनी, तुझा जन्म काय अमावस्येचा काय गो? नाही, प्रत्येक चांगल्या गोष्टी तुका वाईटच कसा काय दिसता? आता जे आपल्याला अनुभव आले त्याचा हा परिणाम आहे. पण काही एक टेन्शन घेऊ नको, ह्या वेळात बाजी आपलीचा. शिरला का ना? मला पण ना त्या मेल्या गिरिजा आणि विक्रांतचं लग्न होऊ नये असंच वाटतं. तुका असं वाटतं ना? मग असाच होताला विक्रांत आणि गिरिजा कशी लग्न करतात तर मी पण बघतोय. शिरला का ना? मीना, रमाकांतरावांचा फोन होता. विक्रांत आणि गिरिजाचं लग्न मोडण्याची भाषा करत होते ना. काही माणसांना सुधरतच नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. पण एक सांगू, तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं मीना. विक्रांत आणि गिरिजाच्या नात्याला विरोध करणारी तू आणि आत्ताची तू खूप फरक आहे. विक्रांतच्या सुखाचा तू किती विचार करतेस याची मला चांगलीच कल्पना आली. मी ना एक गोष्ट सांगू तुला, कोणी कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना तरीही हे लग्न होणार म्हणजे होणार. का सांगू? कारण आपण आता एकत्र आहोत.
मीना, मला खूप बरं वाटतंय की तू विक्रांतच्या सुखाचा विचार केलास आणि त्यांच्या नात्याला होकार दिलास. आणि आपण किती नशीबवान आहोत की गिरिजासारखी मुलगी सून म्हणून या घरात येणार आहे. आय एम हॅपी अँड आय एम प्राऊड ऑफ यू मीना, की तू विक्रांतच्या सुखाचा विचार केलास. थँक्यू मीना. हे लग्न होणार, धूम धडाक्यात होणार. काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही. आई, हा, नावांची यादी करून झाली? कुठे गो? आय त्या वेळेला ना मला नावच आठवत नाही. बघू. ही बघ. एवढी नावं काढलीत तुम्ही? जास्त कुठे आहेत गो? अजून अर्धी नावं पण नाही काढली. ताईंनी काय सांगितलं आठवत आहे ना? घरातल्या घरात साधेपणानं लग्न करायचंय. ताईला काय जाते बोलायला? उद्या लग्नाला बोलवलं नाही तर मला लोक विचारतील. म्हणून तुम्ही एवढ्या माणसांना बोलवताय. ताईंना कळलं ना, रागावतील आपल्याला. रागवू देतील. अगो बाय, ज्यांनी आपल्याला लग्नाला बोलवलं होतं त्यांना तरी बोलवायला नको काय? हा आई, तुमचं पण बरोबर आहे. पण ताई, ताई काय ताई? हे बघ बाय, लग्नाला 4 थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळायलाच पाहिजे. मग बरं, कांबळी काकांचं नाव आठवलं. लिह तू. हो द्या.